मित्रांनो, प्रसिद्ध गाडा मालक ज्या गाडा मालकाची चर्चा अखंड महाराष्ट्रभर गेले आता एक नाही तर 2 सदीमध्ये आपण बघितली, जयशेठ पाटील. आणि एक कमी वयामध्ये मोठा प्रवास सुरू करणारा उज्जैन आज हिंद केसरी मैदानामध्ये गटपात झालेला आहे. काय बोलाल? खूप आनंद वाटतो आणि एकदम दोन्ही वास झाल्यात. गटपा उज्जैन पण झाला आहे, नंद्या पण झाल्या. आनंद आहे आणि जी प्रेम दिलाय ज्या म्हणजे प्रेक्षकांनी, त्याबद्दल त्यांचे पण मी धन्यवाद व्यक्त करतो. बरोबर. नियोजन खूप चांगला केलाय. पठारवाडीचा शिव पठार नाही दक्कन पठाणचा शिव घातलाय. बरोबर. खूप चांगला नियोजन आणि त्या बैलांनी खूप चांगली साथ दिली. चांगली म्हणजे चांगलाच बैल पळतो. आता सतत 7-8 मैदान 3-3 नंबरच करतो आणि तो आमच्या एकदम घरचे रिलेशन आहेत. गणेश भाऊ कदमचे ना आमचे, त्यामुळं त्यांनी एका शब्दावर बैल नाही बोलले नाही आपल्याला. बरोबर. आता नंद्याचा गट पास झाल्यानंतर ना बरीचशी लोक वाट बघत होती उज्जैन कुठल्या गटामध्ये, पण त्या आतुरता होती. ज्यावेळेला तिथं पुकारणी झाली 55 गटामध्ये, प्रेक्षकांची लाईव्हवर पण संख्या खूप वाढली. म्हणजे तो प्रेम आहे बघा. कारण नंद्या गटपात झाला तर कमीत कमी 10-15 माणसं आली असतील, पण उज्जैन गटपात झाल्यानंतर ही जनता तुम्ही बघता किती आहे. बरोबर. म्हणजे ही जनता सोन्याच्या प्रेमापोटी आलेली जनता आहे आणि सोन्याच्या मुलाला बघायसाठी. बरोबर. केलाय म्हणजे बघा तुम्ही ठेवला, संयम पण ठेवला, तालमीत वासरू घडवला, म्हणजे स्वतः घरची पैदास केली सोन्याची. आता सोन्या पण कसा आहे आपला? सोन्या आता पाहायचा जरा प्रॉब्लेम आहे सोन्याच्या. आता लवकरच सोन्या 50-50 केसरी एक 1-1.5 महिन्यात येईल, तिथे बैल आणणार आहे दहीवाडीला दहीवाडी. बघा, म्हणजे कुठेतरी त्याच्या नावाने पण आता मैदान होतात. हा, आमचे राहुल आप्पा गोरे आहेत. ते आता तिसरा पर्व आहे आणि अखंड चालू ठेवणार आहे. बरोबर. संभालनी महत्वाचा मुद्दा असतो बघा. आता वासरू घडतंय कमी वयामध्ये 1 नंबर, त्यानंतर आता ही संभालनी खूप छान होतं. संभालनी म्हणजे आमचे मित्र आहेत, रणजित पैलवान ढवल आणि शंभू पैलवान ढवल आणि त्यांची टीम. त्यांनी एवढी मेहनत घेतली. 11 महिन्याचा वासरू होता तेव्हा पाठवलेला आहे, 10 महिन्याचा. आज 6 महिने त्यांनी वासरू खूप कष्ट घेऊन शिकवला आणि चांगला मेन शिकवणारे महत्वाचे असतात, त्याला शिक्षण देणारे. त्यांनी वेळोवेळी पाहिजे तो त्याचं शिक्षण करून घेतला. चेकड्याला झुपा बोला, रोज चालवणं बोला, परत फेरे टाका बोला, सर्व करूनच वासरू बाहेर काढला. पहिल्याच मैदानात त्यांनी गटपास करून क्वार्टर फायनलला राहिलेला वासरू. म्हणजे पहिलाच गुलाल मिळवला पहिलाच गुलाल मिळवला. आता जयशेठ अजून एक प्रश्न घेईन, पहिलाच हा वासरू आहे ते कमी वयामध्ये 1 नंबर करणं काही याच्या आधी पण कधी झालाय? असा माझ्याकडं 1 नंबर आदत मध्ये करणारा मानक्या होऊन गेला आमच्याकडं. आदत मध्ये 1 नंबर कडनी केलेला आणि त्याच्यानंतर आता उज्जैन आहे. बरोबर. आता ही सर्व लोक आता तुम्ही सांगितली सर्व ते गाडा मालकच आहेत, तुम्ही त्यांना मालकच बोलतात. सोन्या असो किंवा कुठला पण नंदी असो त्याचा. कारण सर्वांनी प्रेम दिला, आशीर्वाद दिला, त्या आशीर्वादाचा आम्हाला फल आज उज्जैनद्वारे प्राप्त झाला. बरोबर. आता हिंद केसरी मैदानामध्ये आता तुम्हाला तर खूप मोठा अनुभव आहे. गट काढणं किंवा सेमी काढणं किती महत्वाचं असतं काय? खूप म्हणजे एक बैलगाडा मालकाला माहिती असतं काय सकाळपासून संध्याकाळपर्यंत गटपास झाल्या गटपर्यंत काय त्याच्या मनाची हुरहुर चालू असते, तो किती धास्ती लागलेले असते. आणि सर्व नियोजन ही सर्व आपले ढवळची मंडळी असेल किंवा दहीवडीची, ही सर्व एकजुटीत मिळून ते नियोजन करतात चांगल्यापैकी. आता मी बघतोय मानक्या गेला, वर्धन गेला, बावऱ्या गेला, जोकर गेला, पण धीर ठेवला तुम्ही बघा. संयम ठेवला. संयम ठेवल्यानंतरच संयमाचा फल चांगला भेटतो. बरोबर. आता उज्जैन करून ना म्हणजे जसं लोकांच्या अपेक्षा आहेत, सोन्यासारखं त्याने नाव करा, सोन्यासारखं तर होणं त्याच्या हातामध्ये आहे. तर तुम्हाला काय वाटतं? 100% होणार. त्याच्या पावलावर पाऊल ठेवेल, त्याच्यासारखं होणे सोपं नाही. आणि जसं आता तुम्ही मागे एक सांगितलं होता फेरा पण होणार होता, पण कुठेतरी तब्येत खालावली त्याच्यामुळे सचिनचा त्याचा फेरा होणार होता, पण त्याची तब्येत खालावल्यामुळं बैल थांबून ठेवला. बरोबर. हा हिंद केसरी मैदान सुनील शेठ मोरे काय बोलाल? सुनील मोरे यांचा म्हणजे काय त्यांचा जो नियोजन आहे आणि जी शिस्त आहे मैदानाला, अशी शिस्त प्रत्येक मैदानाला लागावी ही सर्व जनतेची पण गाडा मालकांची पण इच्छा आहे आणि एकदम पारदर्शक मैदान करतात ते दरवर्षी. बरोबर. आता जयशेठ कुठला परतकाला काय याला समीर भैयांनी कधी साथ नाही सोडली. समीर भैयांनी आमच्यासाठी कुठला बैल पलेल. आता मला बैल आपल्याकडे ते जोकरांनी एक वारल्यानंतर एक चांगला त्यांचा नंदी पाखऱ्या म्हणून पळत होता, तो बिन सांगता बैल
मुंबईला भरून दिला. आणि एकदम आमचे जीवाभावाचे संबंध आहेत समीर भाई यांचे ना आमचे. त्यांच्याबद्दल बोलू तेवढा कमी आहे. कमीच आहे बघा. आणि आता वाट बघतात लोक ही सीझन कधी येते आणि मुंबईला उज्जैन कधी येते. मुंबईला कधी येतो त्याच्यापेक्षा उज्जैन आता पुढच्या मैदानात कधी दिसेल याची उत्सुकता जास्ती असते. बरोबर आहे, कारण जो घाटावरच्या मंडळीचा ना तो खूप नेक्स्ट लेवलचा प्रेम असतोय. हा, आपल्या मुंबईचे मालकांसाठी पण लवकर म्हणजे प्रेक्षकांसाठी लवकर बघायला भेटेल. बरोबर. आता समीर भैयांकडे येतो. समीर भैया आणि जयेश शेठ पाटील बघा, कायम आम्हाला भरपूर साऱ्या मुलाखती झाल्या. त्या मुलाखतीमध्ये एका फ्रेम मध्ये दिसल्यात आणि आज सुद्धा उज्जैनचा गटपात झाल्यानंतर दिसतात. काय बोला? आनंद झाला आपल्याला गाडी पळाल्यावर. एवढ्या कमी वयात वासरून नाव करतंय आणि नाव ही टॉपचं आहे. वासरानं पण नाव चालवलंय आणि टॉप मध्येच नाव ठेवलंय, त्यामुळे जरा बरं वाटलं मनाला. बघा, म्हणजे कुठेतरी आपण बघतो ना बैलगाडा शर्यत क्षेत्र म्हटलं की आपण धावणीला खूप सारे नवीन नवीन खरेदी किंवा काही ना काही करत असतो. म्हणजे झटपट की कुठेतरी आपल्या पाठीमागे जुळणारे लोक आहेत, चाहता वर्ग आहे, त्यांना कुठेतरी सांभाळून ठेवावं. 100% सांभाळावं लागतंय आणि मालकानं पण मेहनत करावी लागते त्या नादामध्ये. नुसताच बैल विकत घेतला म्हणजे शोक होत नाही आणि एक नंबरात तो बैल जात नाही. स्वतः मालकानं झटायला लागतंय. आता सोन्याच्या नावासाठी हे एवढा उज्जैन तयार केला घरी. आता 15-16 महिन्याचं वासरू आणि एवढ्या टॉपमध्ये पळते म्हणजे काय खाऊ गोष्ट नाही. त्यासाठी लई मेहनत आहे. बरोबर. इथपर्यंत जो उज्जैन पोहोचला की नाही एवढे करायसाठी भरपूर मेहनत आहे. बरोबर. आता जयदत्तांच्या दावणीला अजून एक नवीन खरेदी झाली, त्यांचा पण नंद्याचा गटपात झाले. त्याचं भविष्य कसं वाटतं, काय बोलत? भविष्य चांगलं आहे त्याचं पण वासराचं. त्यानं पण गट पास केलाय, चांगली गाडी पळाली तिची पण. बरोबर. भैया, अजून बरेचसे लोक आपण ड्रायव्हर असते, सुट्टी मेकर, सर्वांचं कौतुक का करतो आपण? कारण कुठेतरी ज्या वेळेला आपल्या माती गुलाल लागतो ना, तर त्यांचा पण यश असतं. सगळ्यांचा आशीर्वाद आपल्या पाठी असला तरच आपल्याला गुलाल भेटतो. बरोबर का नाही? बरोबर. आपण इथपर्यंत येतो, बैल घेऊन येतो, आपल्याला आशीर्वाद पाहिजेच. आशीर्वादामुळे इथपर्यंत आपण पोहोचतो. बरोबर. आता भैया, जयदादा असतील, तुम्ही असतील बघा, कोहिनूर हिरे दावणीचं गमावले तुम्ही, म्हणजे त्याच्यानंतर सुद्धा उभं राहणं खूप कठीण असतं आणि तुम्ही तरी पण लोकांसाठी उभं राहिले. कसा आहे, खेळ संघर्षाचा आहे आणि खेळ संयमाचा आहे. नुसताच बैल पळायचा पण झाला म्हणून नाद सोडणारी माणसं आपण नव्हतो. भले आपण 1 वर्ष थांबू, बैल तयार करू, पण घडवून 100% नादात येऊ आणि नंबरचाच खेळ करणार. बरोबर. चला थांबूया, जास्त वेळ नाही घेऊ, वासराला पण विश्रांती करू द्या. आणि आजच्या या मैदानासाठी तुम्हाला गुलालासाठी शुभेच्छा. धन्यवाद. 55व्या गटामध्ये सोन्या 50-50चं नाव चालवायला सुंदर असा गट काढला उज्जैन 50-50. बघा, सांगतोय सर्व त्याच्या चाहता वर्गाला की मी आहे आज पूर्ण दिवसभर या मैदानामध्ये. सर्वांनी प्रेम द्या, सर्वांनी आशीर्वाद द्या, चांगले चांगले कमेंट करा. आज उज्जैन 50-50 हा 100% गुलालामध्ये राहायला पाहिजे. सर्व टीम आलेली आहे, तुम्ही पाठीमागे बघू शकता. मनोज आहे, चेतन दादा आहेत, बाकी सर्व सोनारपाडची, जयदादाचा मुलगा पण आहे. सर्व टीम आलेली आहे बघा. ही सर्वांची मेहनत आहे आणि या मेहनतीचा फल देतोय तो उज्जैन. चला आपण आज उज्जैनला गुलालासाठी शुभेच्छा देऊया.